नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे जीरा राईस आणि राजम्याची भाजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. राजमा आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. भिजवलेला राजमा आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ. शिजवताना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ आपण. आपला राजमा शिजून झालेला आहे. राजम्याच्या भाजीचा मसाला बनवण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 3 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आपण अगोदर कांदा, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेऊ. आपण आले आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊ. राजम्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला गरम मसाला लागणार आहे. लाल मिरची घेतलेली आहे, हळद घ्यायची आहे, चाट मसाला घेतलेला आहे, मीठ घ्यायचे आहे आणि धनी पावडर घ्यायची आहे. आपण कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता आपण जिरे टाकूया. तेजपत्ता टाकायचा आहे, दालचिनी घ्यायची आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहे, आपल्याला विलायची घ्यायची आहे. आपले खडे मसाले फ्राय झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून देऊया. याची पेस्ट आपल्याला चांगली तेलामध्ये लाल होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आपली कांद्याची पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया. टोमॅटोच्या प्युरीला पण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटोतला कच्चापणा घालवण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे. आपली कांदा टोमॅटोची पेस्ट चांगली भाजून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. अर्धा चमचा लाल मिरची टाकायची आहे आपल्याला, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, धने पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा, थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा चाट मसाला. आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. राजमा शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्या मसाल्यामध्ये आपण राजमा सोडून देऊया. राजम्याच्या भाजीला आता आपण उकळी आणून घेऊया. भाजीमध्ये कोथिंबीर टाकूया. आपल्याला भाजीमध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. त्या राईससाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जीरा राईससाठी आपण कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. जिरे टाकायचे आहे तेलामध्ये. जिरे चांगले तडतडले, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, मग आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचे आहे. आता आपण पाण्याला उकळी आली की तांदूळ टाकून घेऊया.
नुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला भातामध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे। भातामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घ्यायची आहे। आपली राजमा आणि जीरा राईसची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।